हाय अँड हॅलो गाईस, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर सकाळी सकाळी गॅलरीतून बघतोय तर काय बघा तुम्ही पण. मग आज मम्मी स्पेशल महाराष्ट्रीयन स्टाईल भेंडीची भाजी बनवत होती. तर जेव्हा मम्मी भेंडी कट करत होती तेव्हा हर्षूनी ते भेंडीचे तुकडे तिच्या चेहऱ्याला लावून घेतले. बघा ना, तिचा फेस किती फनी आणि क्यूट दिसतोय. हर्षू तर खूप क्यूट दिसत होती. मग आज होती पप्पांना सुट्टी. मग माझ्या मम्मीला ती सुट्टी काय बघवेना म्हणून पप्पाला लावून दिलं कामाला. मग आम्ही बेडरूममध्ये थोडीशी शिफ्टिंग करत होतो. मम्मीचा अचानक विचार आला की बेडरूममध्ये थोडंसं चेंज करायचं. मग तेवढ्यात हर्षू आली बघायला की काय चाललंय, हा पसारा कुठला कुटाणा काढलाय काय माहिती. मग आमच्या घरात एक मोठा कपाट आहे, त्याला पण सरकवायचं होतं. मग त्याच्यातलं काहीच सामान काढलं नाही, तो तसाच सरकवला. एकदम मस्त बाहुबलीची ताकद लावली आणि पूर्ण सगळं शिफ्टिंग करून घेतलं. आणि पप्पांना त्यांची सुट्टी तर काय एन्जॉय करायला मिळालीच नाही. पण मधी मध्ये हर्षू येऊन आहे ना, ते ताटं आणायची, ते ताटं ठेवायची, त्याच्यासोबत त्याची मस्ती चालू होती. इकडं आम्ही दमलेलो आणि तिची वेगळीच मस्ती सुरू होती. मग म्हटलं की एक आमच्या काकी आहे, त्यांच्यासोबत छोटासा फ्रँक करावं. काकी ठरलं आम्ही पुण्याला जाणार आहे. हो. हा, कुठे पुण्यात? पुण्यात आम्ही इथं हिंजवडीला. हिंजवडी? हा, हं. फ्लॅट पण बघितला. अगो बाई, कधी? आता शिफ्ट होणार. हे काय शिफ्टिंग चाललंय. मग आम्ही शिफ्टिंग करत होतो तर काकींना असं वाटलं की आम्ही खरंच काय पुण्याला चाललोय, पण आम्ही काय जाणार नव्हतो. मग आम्ही सगळं शिफ्टिंग केलं. हा होता फायनल लुक. इकडचा बेड आम्ही ह्या साईडला घेतला. त्या बेडच्या वर हर्षूचे आम्ही लहानपणीचे सर्व फोटो लावले. जर आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.